बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी फसवणूक केली असा आरोप आता ग्राहक करतायत. एकंदरीत काय हे सगळं प्रकरण आहे? या ठिकाणाहून हे सगळं बुकिंग व्हायचं, त्यापैकीच एका बुकिंग ऑफिसच्या समोर आता उभे आहोत. पनवेल मधलं जे सेक्टर 12 जे आहे तिथले हे बुकिंग ऑफिस आहेत. असं साधारण 8 ते 10 ऑफिस मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये असल्याचं ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. आजही अनेक ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी फेऱ्या मारतात. आपल्यासोबत काही मंडळी आहेत. आपण पाहतोय की लोक कामावर जायच्या आधी या ठिकाणी येतात आणि पाहतात की आज तरी ऑफिस उघडेल का, आज तरी आपल्याला काही मदत होऊ शकेल का. रोज या बिल्डर्सला कॉन्टॅक्ट करू पाहता पण कुठलाही फोन रिसिव्ह केला जात नाहीये, कुठल्याही ऑफिसचं कॉन्टॅक्ट रिसिव्ह केलं जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. काय प्रॉमिसेस तुम्हाला करण्यात आले होते, किती लोकांनी बुकिंग केलंय, किती पैसे, किती किंमत, काय सांगितलं होतं? माझं नाव स्वाभिमान आहे. मी 2012ला बुकिंग केली होती. मला सांगितलं गेलं की 2 वर्ष तुम्हाला बुकिंग पोझिशन भेटेल, पण आतापर्यंत तुम्ही साईटवर जाल तर तिकडे फक्त तुम्हाला लँड भेटेल, काही कुठे काम चालू नाहीये. गेल्या 1 वर्षापासून मी रिफंडसाठी टाकले. मला फक्त तारखावर तारखा भेटल्यात आणि एक चुकून मला चेक भेटला. ते म्हणजे चेक तुम्ही टाकू शकता, तोही बाउन्स झालाय. म्हणजे मला असं वाटतं की माझी फसवणूक झाली आहे. मी बरेच ठिकाणी बॅनर बघितले, म्हणजे अफोर्डेबल हाऊस हो चांगले. मी जेव्हा बुकिंग केली तेव्हा हा रेट होता 2800चा. आज रेट चालू आहे 4800, 4000, 5000 पर्यंत रेट चालू आहे. आता या टायमाला जर मला घर घ्यायचं म्हणलं तर खूप अवघड आहे. फसवणूक झाल्याचं तुम्ही म्हणताय, आता घर घेणं अवघड आहे म्हणताय. किती पैसे भरले होते, तुम्हाला काही रिसिप्ट देण्यात आली का, किंवा आणखी काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आता आहेत का? मी जी इथे रेसिडेन्सीमध्ये बुकिंग केलेली तिथे मी 3,20,000 भरले. त्या बदल्यात मला एक अलॉटमेंट लेटर आणि रिसिप्ट दिली, पेमेंट रिसिप्ट. त्याच्या बदली मी त्यांना डॉक्युमेंटही विचारले, तुमच्या फ्लॅटचे वगैरे काय डॉक्युमेंट मला. ते बोलतात की महिनाभर दिलं, तर त्यानंतर 6 महिने झाले, वरचे झाले, तर अजून काही कुठलेही डॉक्युमेंट दाखवले. आणि त्याच्यानंतर आम्ही जाब विचारतोय की काम चालू झालंय का नाही झालंय. तिकडे अजूनही कुठल्याही प्रकारचं काम चालू झालं नाही. काम चालू झालं नाही असं तुम्ही म्हणताय. एकूण साधारण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार 9 प्रोजेक्ट आहेत अशी माहिती मिळते. कुठे काम सुरू झालं, काय तुमच्याबद्दल माहिती आहे, किती गुंतवणूक तुम्ही केली होती? किसी भी प्रोजेक्ट में काम चालू नहीं है अभी तक. उन्होंने जब ये सब शोर हुआ और कस्टमर को मालूम पड़ा कि कुछ तो प्रॉब्लम इनके साथ, तो उन्होंने जनवरी में स्टार्ट किया अपना अकोडली रेजिडेंसी में थोड़ा बहुत काम. लेकिन फिर वो बस 10 दिन ही काम चला, उसके बाद कंप्लीट काम बंद है. और मेरे पास ये लिस्ट है 8 प्रोजेक्ट की, जिसमें हर एक कस्टमर को यही इशू है कि कोई काम नहीं चालू है. और बुकिंग 2011 से 2014 तक, 15 तक, इवन 15 तक बुकिंग इन्होंने किया हुआ है. आपने कितने पैसे भरे थे, कितने स्क्वायर फुट का रूम के बारे में आपने पैसे भरे थे, और कितना प्राइस था पूरे रूम का? मैंने अराउंड 33 लाख में 2 BHK बुक किया हुआ है और 960 स्क्वायर फीट का एरिया था. और मैंने 3,80,000 समथिंग भरा हुआ है इनको. और मैंने प्रोजेक्ट कैंसिल भी किया. ये सब इशू मालूम पड़ने बाद प्रोजेक्ट कैंसिल किया. और इन्होंने मुझे 2 मंथ का टाइम दिया था, मीन्स कि मार्च में मेरा फाइनल सेटलमेंट कर देंगे. बट मेरे पास इनका लिस्ट भी है, इन्होंने डेट भी दिया हुआ है. बट इन्होंने इसके बाद मेरा फोन पिकअप करना बंद कर दिया, मैसेज करना बंद कर दिया. इवन ईमेल पे भी रिप्लाई नहीं देते हैं कि मैं कब उनका रिप्लाई करने वाले हैं. असं कुठल्याही प्रकारचे रिप्लाय मिळत नाही. लोकांनी पैसे भरलेले आहेत, लोकांकडे रिसिप्ट आहे, काहींनी चेकने भरलेत, काहींनी कॅशने भरलेत. आणि कशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तक्रारी हे आपल्याला पाहायला मिळतंय. दर्शन आहे अगदी खरंय. म्हणजे सोनाली, मेपल बिल्डरचं हे प्रकरण ताजं असताना आता मुंबईमध्ये सुद्धा तिरुपती बालाजी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स कडून फसवणूक झाली असा आरोप नागरिक करतायत. थँक्यू व्हेरी मच दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. या बातमीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली.